शेतकरी मंडळी हो नमस्कार. आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या भागामध्ये पाऊस होईल की नाही हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. तर आपण आज मंगळवार आहे आणि तारीख आहे 19. मंगळवारी 19 तारखेला कोणकोणत्या भागात महाराष्ट्राच्या पाऊस पडणार आहे की नाही हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. 19 आणि 20 तारीख मंगळवार आणि बुधवार. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण जर बघितलं तर सकाळी 8 ते 10च्या सुमारास पणजी, त्याचबरोबर सावंतवाडी, बेलगाव हा जर परिसर जर बघितला आपण तर येथे आपण बघू शकतो पणजी, त्याचबरोबर साकली हा हा जर परिसर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. ही दक्षता सर्व शेतकऱ्यांनी तिथल्या घ्यायची आहे. त्याचबरोबर वर जर आपण गेलो सावंतवाडी परिसर जर बघितला आपण, हा सावंतवाडी परिसर जो आहे येथे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात निळा आकाश तिथं दिसत आहे. म्हणजे इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो किंवा तिथे ढगाळ वातावरण मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास असणार आहे. सावंतवाडी, त्याचबरोबर कणकवली, मालवण हा परिसर. तर थोडंसं पुढे गेलो आपण तर राजपूर, मोर हा जर परिसर बघितला, राजपूर, लाजा, मोर, देवगड हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण असणार आहे. पण एक दक्षता मात्र घ्यायची आहे की या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पाऊस पडणार नाही आहे, पण ढगाळ वातावरण 100% असणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी परिसर जर आपण बघितला तर रत्नागिरीमध्ये येथे आपण बघू शकतो पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तिथेच रत्नागिरीपाशी टेकी म्हणून आहे, तर तिथे देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर आपण जर जयगड जर बघितलं, जयगड, त्याचबरोबर चिपळूण हा जर परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. खेड परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर इकडं जर आपण बघितलं दापोली परिसर, दापोली, दाभोल हा परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. पाऊस पडणार नाही आहे, त्यामुळं काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. त्याचबरोबर महाड, माणगाव, त्याचबरोबर लासा, नागोठाणे, त्याचबरोबर लोणावळा, पेन हा जर परिसर बघितला, कर्जत, तर या परिसरामध्ये कोरडं वातावरण असणार आहे. तिथे देखील काळजी करायचं काही कारण नाही आहे. काय होतं, सकाळच्या सुमारास उन्हाचा तडाखा असतो, दुपारपर्यंत ऊन असतं कडक आणि जास्त गरमट वातावरण जर तयार झालं तर अचानक वातावरण पावसाचं संध्याकाळी तयार होतं आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाऊस पडत असतो. त्यामुळे आपण सकाळी 11चा हा हवामानाचा अंदाज आहे. आपण थोडंसं फास्टमध्ये घेऊया, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या पावसाला कशा पद्धतीने सुरुवात होणार आहे. तर खाली पाऊस दाखवला आहे काही भागात. आता आपण मेन जिल्हे घेऊया. नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हा जर परिसर जर बघितला आपण तर पूर्णपणे इथे कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. अकोला, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, जितूर, परभणी, माजलगाव, परली, अहमदपूर, लातूर हा जर परिसर जर बघितला तर इथे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. बार्शी, धाराशिव, सोलापूर, नळदुर्गा हा संपूर्ण परिसर, या परिसरात कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण पुढे जाऊया. पुढे जर आपण गेलो तर 4च्या सुमारास, 4 नंतर जर बघितलं तर वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. आता आपण संध्याकाळी 6च्या सुमारास बघूया की वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय. तर इथे जर आपण बघितलं विजापूर, जत, त्याचबरोबर मिरज हा जर परिसर जर बघितला महाराष्ट्रामधला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 6च्या सुमारास मंगळवारी 19 तारखेला होणार आहे. आता हा परिसर आपण पूर्णपणे बघू शकता की बेलगावपासून तर ईश्वरपूरपर्यंत, तर इकडे सातारापर्यंत, मिरज, कोल्हापूर, निपाणी, गोकाक, बेलगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे. सातारा, फलटण, भोर, पुणे, महाड, नीरा, बारामती, दौंड. आता बारामती, दौंड या परिसर जर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही त्या भागातल्या शेतकऱ्यांना. त्याचबरोबर जर आपण जर महाड, भोर, नीरा, पुणे जवळजवळ पुण्याचा सर्वच भाग जोरदार स्वरूपाचा पाऊस तिथे संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी होणार आहे.
तर हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि सर्वात आधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या गावाचं नाव हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता आपण जर पुढे जर गेलो तर खेड परिसर बघितला, लोणावळा परिसर बघितला, पुणे परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण आहेच, म्हणजे इथे पाऊस असणार आहे. वाऱ्याचा वेग असणार आहे. वाऱ्यामध्ये हा पावसाला सुरुवात होणार आहे. मुरबाड परिसर बघितला, जुन्नर परिसर बघितला, या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. घोटी परिसर बघितला, अकोले परिसर बघितला, या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक परिसर बघूया. इथे जर आपण बघितलं त्र्यंबक, सिन्नर, घोटी परिसर, त्र्यंबक, नाशिक, आता हा संपूर्ण परिसर जर बघितला तर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तिथे पडू शकतात. म्हणजे तिथे आपण बघू शकतो इथे तुम्हाला निळ्या प्रमाणाचा पट्टा कमी दिसेल, म्हणजे इथे कमी प्रमाणात पाऊस असणार आहे किंवा नसणार देखील आहे, पण ढगाळ वातावरण 100% असणार आहे. ही दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर वणी परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर निफाड, चांदगाव, सिन्नरचा परिसर जर बघितला तर ढगाळ वातावरण असणार आहे, पाऊस पडेलच असं नाही. त्याचबरोबर मनमाड, येवला, कोपरगाव परिसर, श्रीरामपूर, त्याचबरोबर राऊरी, अहिल्यानगर, हा जर परिसर बघितला तर हा संपूर्ण परिसर कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. कोरडं वातावरण असेल पण ढगाळ वातावरण संध्याकाळच्या 6च्या सुमारास असणार आहे. हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे, खूप महत्त्वाचा अंदाज आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चाळीसगाव, शेगाव, जळगाव, धुळे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जाफराबाद, जालना, फलटण, पैठण, बीड, जामखेड, कलम, त्याचबरोबर करमाळा, बार्शी, धाराशिव, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, तर हा जर परिसर जर बघितला आपण तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, म्हणजेच वार आहे बुधवार आणि तारीख आहे 20. तर 20 तारखेला जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय हेच आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. तर सकाळी 20 तारखेला बुधवारी आपण जर बघितलं तर 11:01च्या सुमारास जर बघितलं सातारा, कोल्हापूर, बेलगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 1च्या सुमारास दाखवत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता वातावरणामध्ये बदल कधीपासून होतो? सकाळी, सर्वात आधी तर सकाळी महाराष्ट्रामध्ये सकाळपासून तर 1 ते 2च्या सुमारास कडक ऊन असणार आहे. काही ठिकाणी 1 पासूनच पावसाला सुरुवात देखील होणार आहे. आता पुण्याचा परिसर जर बघितला तर पुणे परिसरात बराचसा भाग, या भागात कोरडं वातावरण असणार आहे, पण काही जर भाग जर आपण बघितला तर तेथे ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर आपण डायरेक्टली संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी 7च्या सुमारास जर बघितलं तर वातावरण तुम्ही बघू शकता, वातावरणामध्ये किती प्रचंड 20 तारखेला बदल झालेला आहे. आता हा पुणे परिसर जर आपण आधी बघितला होता, हे तुम्ही बघू शकता. पुणे परिसर, खेड, पुणे, भोर, मीरा, महाड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सातारा, फलटण, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, मिरज, हा गोकाक, बेलगाव, सावंतवाडी, कणकवली, पणजी हा संपूर्ण कोल्हापूर पट्टा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. काळजी करायचं काहीच कारण नाही. त्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. 100% या भागामध्ये पाऊस पडणार म्हणजे पडणार. यात काही नाही पडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जर गेलो, नीरा, बारामती, आता आपण इथे बघू शकतो बारामती, दौंड भाग. आता इकडं पूर्णपणे आपण जर बघितलं तर इकडं ढगाळ वातावरण, म्हणजे पाऊस जोरदार स्वरूपाचा आहे. नीरा, कोर्ली, त्याचबरोबर सातारा. पण दौंड आणि बारामतीचा जर काही निम्मा परिसर जर घेतला तर या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे, पण काही भागात फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. दौंड परिसरात देखील त्याच पद्धतीनं चक्र फिरणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण थोडंसं जर पुढे गेलो, अहिल्यानगरचा जर काही परिसर जर बघितला तर येथे आपण बघितलं तर पारनेर परिसर, सुपा परिसर, शिरूर हा जर परिसर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
20 तारखेला संध्याकाळी 7च्या सुमारास होणार आहे. तर अहिल्यानगरमध्ये येथे पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जेऊर, त्याचबरोबर डोंगरगण, त्याचबरोबर वांबोरी, सोनई, राहुरी, देवळाली, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी हा जर परिसर जर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. पण इकडे जर आपण लोणी परिसर जर बघितला, पिंपरी निरवळ, तर येथे ढगाळ वातावरण होऊन थोड्याफार प्रमाणात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. शिर्डी परिसर, राहाता परिसर, एकरूक या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तिथे काही पाऊस पडण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे. कोपरगाव परिसर झालं. आता थोडंसं आपण इथे नांदगाव परिसर जर बघितलं तर जमदोरी म्हणून तिथे गाव आहे, त्या गावात देखील ढगाळ वातावरण असण्याच्या शक्यता आहे. त्याचबरोबर तिथे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. मालेगाव, धुळे, नाशिक परिसर, आपण नाशिक परिसरामध्ये जाऊ. आता इथे नंदुरबार परिसर, आता इथे बघू शकता आपण कुठेच आजूबाजूला पाऊस नाही, पण नंदुरबार परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाशिक परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. जवळजवळ सगळ्याच भागामध्ये, इथं सिन्नर परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता हा संपूर्ण मध्य महाराष्ट्र झाला, बीड झाला, धाराशिव. आता धाराशिव परिसर बघूया आपण. धाराशिव परिसरामध्ये हा जर आपण बघितलं तर धाराशिव परिसरामध्ये काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण जर पुढे गेलो, नांदेड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा भाग बघूया आपण, कारण तोच भाग सुटला आहे. चंद्रपूर, हैदराबाद ते पलीकडं बाहेरच्या राज्यातलं आलं. तर नागपूर, चंद्रपूर, तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जर परिसर बघितला तर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये काही भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. चाळीसगाव परिसर, मालेगाव परिसर, मनमाड परिसर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडेल किंवा ढगाळ वातावरण तिथे असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकरी मंडळी हो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि आपल्याला कोणत्या भागातला हवामानाचा व्हिडिओ पाहिजे आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.